नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. सबस्क्राईब टू द चॅनल. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंदू आणि आदोक्षची नारायणीताई आणि शकुंतला काकींना आठवण येत असते तेव्हा ते म्हणतात एवढे दिवस ही मुलं कधीच घराच्या बाहेर राहिली नाही, काय माहिती कुठे असतील आणि काय करत असतील. तेवढ्यात तिथे आदोक्षस आणि इंद्रायणी रिक्षामधून खाली उतरतात. ते बघता शकुंतला काकी म्हणतात कोण आला हे जरा बघ की नारायणी. नारायणीताई लगेच बाहेर बघतात तेव्हा ते सांगतात इथे आदोक्षस आणि इंदू आले आहेत. हे ऐकता शकुंतला काकी सुद्धा खूप खुश होऊन जातात. तेवढ्यात इकडे आदोक्षस आणि इंद्रायणी दरवाजावरती आलेले असतात तेव्हा इंदू म्हणते तिथे जे काही झालं ना ते आपल्याला घरच्यांना सांगायची गरज वाटत नाही कारण की त्यांना उगाच टेन्शन येईल. तेव्हा आदोक्षस म्हणतो ठीक आहे इंदू, आपण त्यांना काहीच कळवायचं नाही. तेवढ्यात शकुंतला काकी म्हणतात अगं एक काम कर, जा लवकर भाकर तुकडा घेऊन ये, मुलांची नजर काढायला पाहिजे. तेवढ्यात नारायणीताई लगेच दारावरती उभ्या राहतात. तेव्हा ते म्हणतात दाराच्या आत यायचं नाही. तेव्हा इंदू आदोक्ष विचारतात काय झालं ताई, तू असं का बोलते. तेव्हा ते म्हणतात आता एवढ्या दिवसानंतर तुम्ही घरी आले आहेत, मग तुमची नजर काढायला नको का. तेव्हा इंदू म्हणते माझी नाही काढायची का ताई, फक्त आदोक्षचीच का. तेव्हा नारायणीताई म्हणतात अगं दोघांची काढायची आहे, थांब जरा, पहिले मला तुमची नजर काढू दे. एवढे दिवस तुम्ही पहिल्यांदाच घराबाहेर होते. दोघं लगेच त्या दोघींच्या बरोबर घराच्या आत येतात. तेव्हा आदोक्षसला शकुंतला काकी विचारतात काय रे आदोक्षस, तुला कसलं लागलं आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो काय नाही, थोडंच लागलं आहे, तू काळजी करू नको. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात आदोक्षस तू आलास का, मला तुला बघून किती आनंद झाला आहे. पण हे काय रे, तुझ्या डोक्याला लागलं कसं काय, मला खरं खरं सांग काय झालं आहे. हे सगळं या इंदूमुळे झालं असेल ना. तेव्हा आदोक्षस म्हणतो आई असं काहीच नाही आहे, गर्दीमध्ये पडलो होतो त्याच्याचमुळे हे लागलं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मला काही समजत नाही का, मी मुंबईला गेली नसली तरी सुद्धा एवढी गर्दी नसते की ज्याच्यामुळे तुला एवढं लागेल, काहीतरी वेगळं आहे. खरं खरं सांग या इंद्रायणी मुळे सगळं झालं आहे ना. काय गे इंदू तुझं लक्ष कुठं होतं जेव्हा आदोक्षस पडला, खरं खरं सांग. तेव्हा आदोक्षस म्हणतो आई तुझा विश्वासच नाही का माझ्यावरती, मी जाऊ का मुंबईला वापस. तेव्हा ती म्हणते तसं नाही बाळा, मी तुझी आई आहे आणि तुला लागलं आहे ते बघून माझा जीव तर कासावीस होईलच ना. आता काही सगळ्याच गोष्टी तू माझ्यापासून लपवणार का. तेव्हा तो म्हणायला लागतो आई मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. आदोक्षस लगेच चिडून तिथून निघून गेलेला असतो. इंदू ही त्याच्या मागोमाग आत निघून जाते. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात तुम्ही काळजी करू नका, इंदू होती ना बरोबर, म्हणजे काहीच गडबड झाली नसेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ती होती तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे, तिने माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला खरं स्वतःच्या मुठीमध्ये करून घेतलं आहे. खरं म्हणजे त्याला स्वतःच्या मुठीमध्ये करूनच ठेवलं आहे, माझ्याजवळ काहीच राहिलं नाही. हे सगळं ऐकल्यानंतर शकुंतला काकींना थोडं वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे इकडे इंदू स्वतःच्या कामामध्ये असते. तेवढ्यात ती म्हणते माझ्या डोक्यातून ते विचार जातच नाही आहे, काय माहिती तिकडे काय चाललं असेल. तेव्हा आदोक्षस म्हणतो मलाही टेन्शन आलेलं आहे, त्या लोकांनी कसं काय आपल्याला पाठवलं, म्हणजे आपण तिथून येणं अजून सुद्धा मनाला गिल्ट देत आहे. खरं म्हणजे या परिस्थितीमध्ये आपल्याला तिथे थांबायला पाहिजे होतं ना. तेव्हा इंदू म्हणते आपल्यालाही माहिती आहे आपण तिकडून का आलो आहोत, म्हणून आता आपल्याला त्याचं मनाला काही वाईट वाटून घेता कामा नये. आपण तिथे शाळेसाठी गेलो होतो आणि ते काम तर आपलं झालं आहे ना. तेव्हा आदोक्षस म्हणतो खरं म्हटलं तर तुझ्या मैत्रिणी खरंच खूप भारी आहे, ती वल्लरीताई, तेजा, प्रेरणा सगळ्याच किती मस्त आहेत ना, म्हणजे जीवाला जीव देतात आणि मुंबई खूप मस्त आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणते खरं म्हटलं तर मुंबई आपल्याला भावली आहे, आपलं शाळेचं स्वप्न आता पूर्ण व्हायला येणार आहे आणि त्याचं काम सुद्धा लवकरात लवकर सुरू होईल. फक्त त्यांचं टेन्शन आलं आहे की त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतील. तेव्हा आदू म्हणतो तू काळजी करू नको, मला नक्कीच विश्वास आहे ते काही ना काही याच्यावरती नक्कीच मार्ग काढतील. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते तुम्ही एवढा प्रवास करून आले आहात म्हणून मी तुमच्यासाठी गरम गरम चहा घेऊन आली आहे, म्हणजे एवढ्या दिवसानंतर तुम्ही घरी आले आहेत, मग तुम्हाला एक गरम गरम चहा तर बनतोय ना. मी चांगलं केलं ना, कारण की तुम्ही दोघंही काही बोलत नाही. तेव्हा आदोक्षस म्हणतो हो हो तू चांगलंच केलं आहे, बरं झालं चहाची गरज होती, तो चहा घ्यायला जाईल. तेवढ्यात इंद्रायणी त्याच्याकडे खूप रागाने बघायला लागलेली असते. ते बघता श्रीकला म्हणायला लागते इंद्रायणी ताईला आवडलं नाही वाटतं मी चहा बनवून आणला आहे. तेव्हा इंदू म्हणते कसं आहे माहिती का, मला माहिती नव्हतं तू या घरामध्ये आहेस. तेव्हा ती म्हणते आता शकुंतला काकींची काळजी तर घ्यायला लागेल ना, म्हणून मी आले आहे. हे घ्या इंद्रायणी ताई तुमच्यासाठी चहा. ती
पूर्णपणे प्लॅनिंग मध्ये असते की इंदूला चहाचा कप देता देता तो कप तिच्या हातावरती सांडेल, पण इंदू लगेच हात मागे करते. ते बघता श्रीकला म्हणायला लागते, सॉरी चुकून हे सगळं झालं, तेव्हा चुकूनच माझ्या हातातून हे सगळं निसटलं. तेव्हा इंदू म्हणते, बरोबर आहे, तुझा जसा हात निसटायला आला होता ना तेव्हा मला समजलं तू मुद्दाम हात मागे केला, त्याच्यामुळे मी लगेचच हात माझा सावरून घेतला आहे. तेव्हा ती म्हणते, ताई तुमचा गैरसमज होत आहे, थांबा जरा मी हे सगळं आवरून घेते, तुम्ही काही करू नका आणि तुमच्यासाठी मी नवीन चहा बनवते. तेव्हा इंदू म्हणते, गरज नाही आहे, मी माझा चहा स्वतःहून बनवू शकते. तेव्हा ती म्हणते, थांबा जरा मी स्वच्छता करून घेते, म्हणजे कसं कप सुद्धा फुटला आहे ना. हे सगळं झाल्यानंतर इंदूला श्रीकलावरती खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे इकडे मोठ्या बाईंनी पत्त्यांचा डाव रचलेला असतो. तेव्हा ते म्हणतात, एक सुद्धा पत्ता माझ्या मर्जीनुसार चालत नाही, खरं म्हणजे नेमकं घडत काय हेच मला समजत नाही. तेवढ्यात त्यांचा फोन वाजायला सुरुवात होते. ते बघता मोठ्या बाई फोनवरती उशी ठेवतात आणि म्हणायला लागतात, सतत किती हा वाजत असतो, मला तर आता फोनचा कंटाळा आला आहे. पण फोनची रिंग काही वाजायची थांबतच नसते. ते बघता मोठ्या बाई तो फोन हातात घेतात आणि म्हणतात, अच्छा मोहितरावांचा कॉल आला आहे, म्हणजे माणसाची सुटका झालेली आहे. तेवढ्यात मोहितराव इकडे म्हणायला लागतात, काय मोठ्या बाई, आमची सुटका झाली तरी तुमचा काही फोन सुद्धा नाही. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला काय माहिती, तुमची तर खरंच खूप ओळख आहे आणि त्याच्याचमुळे तुमची लवकरच सुटका झाली. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहितीये का मोठ्या बाई, तुम्ही प्रयत्न केले नाही तरी सुद्धा आमची ओळख खूप आहे, त्यामुळे मोहितरावांना कोणी जास्त दिवस अटक करू शकतच नाही. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला माहितीच नाही आम्ही किती प्रयत्न केले, खरं म्हणजे आमच्या जावयाला विचारा. तेव्हा मोहितराव थुंकायला लागतात आणि म्हणतात, तो तुमचा जावई तो तर भुईला भार आहे, खरं म्हणजे त्याच्याकडून काही घरचं काम होत नाही, तो काय बाहेरची कामं करेल. तेव्हा ते म्हणतात, आता तुम्ही आले आहात आणि खरं म्हटलं तर मला वाईटच वाटलं, माझ्या सुनबाईने तुम्हाला जेलमध्ये टाकलं आणि तरी सुद्धा तुम्ही एवढ्या लवकर बाहेर आले. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहितीये का मोठ्या बाई, ज्याने आमच्या बरोबर चुकीचं केलं आहे ना त्याच्याबरोबर आता आम्ही हिशोब चुकता करायला आलो आहे आणि त्या इंदूचा हिशोब तर मी लवकरच चुकता करेल. तेव्हा त्या म्हणायला लागतात, आता निवडणुका आल्या आहेत, तुम्हाला निवडणुकांकडे लक्ष द्यायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, प्रचार तर होणारच आणि माझा प्रचार होणार आणि त्या इंदूची पुन्हा बदनामी होणार. तेव्हा ते म्हणतात, असं काही करू नका, ऑलरेडी तिने एकदा तुम्हाला जेलमध्ये टाकलं आहे, पुन्हा काही झालं तर. तेव्हा ते म्हणतात, यावेळेला पुन्हा बिन्हा काही होणार नाही, यावेळेला मोहितराव बोडके पाटील बाहेर आले आहेत आणि ते त्यांचा वचपा तर काढणारच काढणार. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, चांगलं आहे, त्या इंदीची वाट लागायलाच पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करत असते ना, तुम्ही तिची चांगली चिरवा. तेव्हा ते म्हणतात, ते तर मी करणारच आहे, तुम्ही काळजी करू नका, हे सगळं मी करेलच, पण आता सगळ्यांची हिशोब कसे चुकते करायचे आहेत ना हे माझं मला सुद्धा माहिती आहे आणि मी सगळे हिशोब आता कायदेशीररित्या बरोबरच पार पडतो. हे सगळं ऐकल्यानंतर मोठ्या बाईंना खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे इंद्रायणी आणि शकुंतला काकी दोघे मिळून भाजी साफ करत असतात. तेव्हा शकुंतला काकी विचारतात, काय ग मुंबई कशी होती, आवडली का? तेव्हा इंदू म्हणतात, हो मुंबई आवडली, तिथली लोकही खूप छान होती. तेव्हा त्या विचारतात, काय ग शाळेचं काय झालं, शाळेचं काही प्रोग्रेस झाला आहे का? तेव्हा ती म्हणतात, हो प्रवास सफल झाला आहे, खरं म्हणजे शाळेचं काम लवकरच सुरू होणार आहे. हे ऐकल्यानंतर शकुंतला काकी खूप खुश होतात. तेव्हा इंदू म्हणते, पण राहून राहून मला तुमचीच काळजी वाटत होती, 4 दिवस आम्ही इथे नव्हतो तर तुमचं कसं झालं असेल. तेव्हा ते म्हणतात, नाही ग सगळं व्यवस्थित होतं, श्रीकला आधीमध्ये येत होती ना. तेव्हा ते म्हणतात, काय झालं, ती आधीमध्ये काय येत होती? तेव्हा ते सांगायला लागतात, अगं काल कसं झालं माहिती का, मला अचानक अशक्तपणा आला आणि तेव्हा श्रीकलाला मी नारायणीला बोलवायला सांगितलं, पण श्रीकला वाटतं गावामध्ये नव्हती, जर ती असती ना तर ती आलीच असती. तेव्हा इंदू म्हणते, ती कुठे गेली होती जी गावामध्ये नव्हती? तेव्हा ते म्हणतात, तेवढं तर मला माहिती नाही, पण आता सुद्धा मला कसं तरी होत आहे. खरं म्हटलं तर श्रीकला खरंच खूप चांगली मुलगी आहे, तिला सगळ्यांचं सगळं कळतं आणि ती माझ्यासाठी काळा बनवते, सगळ्या गोष्टी खूप मनापासून करत असते. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, ते तर आहे, तिला तर सवयच आहे ना. तेव्हा शकुंतला काकी म्हणायला लागतात, अगं मला थोडा अशक्तपणा आला आहे, मला असं वाटते मी थोडा वेळ आराम करावा, म्हणजे कसं तरी झालं आहे. तेव्हा इंदू म्हणते, शकुंतला काकी मी तुम्हाला आतमध्ये सोडवायला येऊ का? तेव्हा ते म्हणतात, नको नको ग मी जाते, तसंही श्रीकला असते ना, मग आता मला तिच्यामुळे थोडा
हातभार लागतोच. पण हे सगळं ऐकल्यानंतर इंद्रायणीला थोडी काळजीच वाटत असते. ती मनातल्या मनात म्हणत असते, या श्रीकलाने तर सगळ्यांवरती मोहिनीच केली आहे. काय माहिती हिच्या मनामध्ये नेमकं प्लॅनिंग तरी काय आहे. दुसरीकडे महाले गुरुजी, काशाबा आणि सगळेजण गप्पा मारत असतात. तेव्हा ते म्हणतात, आता कोणाला मत द्यायचं हा सगळ्यात मोठा कन्फ्युजन निर्माण झाला आहे. एकीकडे आदोक्षज महाराज आहेत तर दुसरीकडे गोपाळ महाराज आहेत. तेव्हा महाले गुरुजी म्हणतात, पण गोपाळ महाराजांची त्यांना महाराज म्हणू नका, त्यांना डॉक्टर गोपाळ म्हणा. आणि आदोक्षज महाराजांना म्हटलं तर त्यांची इमेज आहे ती क्लीन आहे ना. खरं म्हणजे गोपाळ महाराजांना गरजच नव्हती की त्यांनी त्या मोहितरावाची मदत घ्यावी. तेवढ्यात तिथे मोहितची गाडी येते आणि तो सगळं काही ऐकायला लागतो. तेव्हा महाले गुरुजी म्हणतात, खरं म्हणजे आता तो मोहित जेलमध्ये गेला आहे ना, तेव्हा तरी त्याला अक्कल आली तर चांगलं आहे. खरं म्हणजे त्याने निष्कारण इंदूच्या आबरूवरती एवढे शिंतोडे उडवले ते काही बरोबर नव्हते. आणि खरं म्हटलं तर मला वाटते की यावेळेला आदोक्षज महाराजच निवडाल. त्यांची इमेज खरंच खूप क्लीन आहे. तेवढ्यात मोहितराव मध्ये येतात आणि म्हणायला लागतात, आदोक्षज महाराज बिलकुल जिंकणार नाही, जिंकणार तर गोपाळच महाराज. कारण की आम्ही ज्यांच्या बाजूने उभी असतो ना, तीच लोकांची हवा असते आणि तेच लोक जिंकत सुद्धा असतात. तेव्हा तो म्हणायला लागतो, असं कसं, आम्ही आता बाहेर सुद्धा निघालो आहेत आणि या सगळ्यामुळे आमचं खरंच खूप प्रचार सुद्धा झाला असेल. तेव्हा ते म्हणतात, पण तुम्ही इंदूच्या बाबतीत जे काही केलं आहे ना ते कोणालाच पटलेलं नाही आहे, त्यामुळे लोक तुमच्या विरोधात गेले आहेत. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला काहीही वाटो पण माझी खात्री आहे गोपाळ महाराज जिंकणार. ज्याच्या पाठीमागे मोहितराव बोडके पाटलांचा सपोर्ट असतो ना, ते पक्ष खाली हरूच शकत नाही. आम्ही जिंकू म्हणजे जिंकू. तेव्हा महाले गुरुजी म्हणतात, तुम्ही जे आहात ना ते फक्त आणि फक्त राजकारणी आहात. तुम्हाला दुसऱ्याचं भांडवल करून स्वतःचा फायदा साधता येतो. पण यावेळेला लोक पागल नाही आहेत. माझी खात्री आहे यावेळेला आदोक्षज महाराज जिंकणार. तेव्हा मोहित म्हणतो, नाही काय हो, सगळ्यांना असंच वाटतंय का की हे सगळं जिंकणार आहे. पण यावेळेला आम्ही पूर्णपणे कोर्टाने आम्हाला निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष म्हणजे आमच्यावरती केस काही खुनाची नव्हती, जे कोणीही आम्हाला अटक करू शकतो. आम्ही आता बाहेर आलो आहोत आणि इज्जतीत बाहेर आलो आहोत. यावेळेला प्रचार सुद्धा खूप इज्जतीतच करू आणि हे इलेक्शन आम्ही जिंकून दाखवू. बघतच राहा तुम्ही. पण गावकऱ्यांना ते काही पटलेलं नसतं. तर दुसरीकडे इंदू इकडे तांदूळ साफ करत असते. तेवढ्यात तिथे श्रीकला येते. तेव्हा इंदू विचारते, काय ग तू कुठे चालली आहे. तेव्हा ती म्हणते, आता जेवढं मला माहिती आहे शकुंतला आईंच्या चहाची वेळ झाली आहे ना, मग त्यांना त्यांचा चहा द्यायला पाहिजे. तेव्हा इंदू विचारते, शकुंतला आई तुला नेमकं बोलायचं काय आहे ग. तेव्हा ती म्हणते, कसं आहे मला आई नाही आहे ना, मग शकुंतला काकींना मी आईसारखंच म्हणते. हे ऐकल्यानंतर इंदूला खूप राग आलेला असतो की ही सगळीकडे स्वतःचं वर्चस्व दाखवत आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत, इंदू इकडे विठुरायासमोर हात जोडून असते. तेव्हा ती म्हणते, विठुराया मला या श्रीकलाला काही कळत नाही आहे. हिचं कोण काय आहे. आता तू तरी मदत कर की हिच्यामध्ये मनामध्ये नेमकं इंटेन्शन काय आहे ते सगळ्यांना कळायला पाहिजे. दुसरीकडे श्रीकला म्हणत असते, खरं सांगा शकुंतला काकी, मी इथे येते हे तुम्हाला आवडतंय ना. तेव्हा ते म्हणतात, हो मला तर आवडतं, तुला काय असं झालं. तेव्हा ते म्हणते, मला तर खरंच तुमच्या बरोबर राहायला खरंच खूप आवडतं. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, तू इथे कायमची राहायला आली ना तरी सुद्धा मला आवडणारच आहे. हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज त्यांच्याकडे बघतच राहतात. दुसरीकडे इकडे इंद्रायणी घराच्या बाहेर गेलेली असते. तेवढ्यात एक जण असं स्वतःच्या कमरेवरती विठूसारखं हात राहून उभा असतो. ते बघता इंदू म्हणायला लागते, अच्छा विठ्ठल पांडुरंगर आले आहेत. हे बघताच तिला खूप आनंद झालेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदूच्या आयुष्यामध्ये जे श्रीकला नावाचं वादळ आलं आहे ते थांबवण्यासाठी कोणीतरी तिची मदत करेल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन